संजय राऊत, खासदार संजय राऊत सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. शासकीय दौरा आहे. मात्र काश्मीरमध्ये असले तरी त्यांची रोजची विचारमाला काही थांबलेली नाहीये. आज त्यांनी एक्स पोस्ट करत आपले विचार मांडलेत आणि यात त्यांनी एक असं विधान केलंय ज्यामुळे आता वाद सुरू झालाय. त्यांनी लेनिनचा एक कोट यामध्ये सांगितला, जर तुम्हाला एखादं राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्या देशातल्या युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा. लेनिनचं हे विधान आहे. यावर ते थांबले नाहीत, तर पुढे ते असं म्हणतायत, सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय. लेनिनचा संदर्भ त्यांनी दिलाय, त्यामुळे राऊतांच्या वक्तव्याचा सरळसोट अर्थ घेण्यात काही अर्थ नाहीये. त्यामुळे त्यांना नेमकं म्हणायचंय काय हे आपल्याला समजावून घ्यावं लागेल. भरकटलेले, मंद असे शब्द सरसकट वापरणं योग्य आहे का? आणि राऊतांना जर शब्दशः तसं म्हणायचं असेल तर मग आपले तरुण इंजिनियर्स, डॉक्टर, संशोधक, सैनिक इतकंच काय, तर तरुण राजकारणी सुद्धा याच कॅटेगरीत बसवायचे का? त्या पुढे जाऊन आम्हाला असा प्रश्न पडलाय की राजकारणात सध्या जे काही चाललंय ते पाहता भरकटलंय कोण? देशातले तरुण की देशातले राजकारणी? याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते जयेश वाणी आहेत आणि आपल्यासोबत कम्युनिस्ट विचारवंत प्रशांत आंबी आहेत. मी सुरुवातीला जयेश वाणी यांच्याकडे जाईन. जयेश वाणीजी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की लेनिनचा कोट आहे, त्यामुळे संजय राऊतांनी जसं मांडलंय तसं शब्दशः अर्थ घेण्यात काहीच अर्थ नाही. त्यांना अपेक्षित काय आहे या कोटमधनं? त्यांना जे अपेक्षित आहे त्यांनी ते तिथे लिहिलेलंच आहे, त्याच्या खाली त्यांनी टाकलेलंच आहे की या देशातले बहुतांश तरुण जे आहेत ते असे भरकटलेले आहेत, मंद आहेत. मला काय झालं, मी या विषयावरती येण्यापूर्वी मी तुम्ही जे हेडलाईन्स वाचत होतो ना, त्या हेडलाईन्स मी ऐकत होतो. या विषयाशी अनुसरून आहे म्हणूनच बोलतोय. जायकवाडीमध्ये पाणी साठा मोजका राहिलाय, मुंबईत 10% पाणी कपात, विक्रोळीत अल्पवयीन मुलीवरती अत्याचार, घाऊक महागाई दर 41% वाढ, पेट्रोल डिझेल भाव वाढ, त्याच्यानंतर दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्याची पाकिस्तानामध्ये वाहवा, त्याच्यामध्ये आसाममध्ये पाणीच पाणी, उष्णतेच्या लाटेचा इशारा. मला सांगा, नीटची बातमी कुठे आहे हो? आज देशासमोरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथल्या तरुणांसमोरचा नीट होता. मुळात मुद्दा असा आहे की नीटची बातमी आमच्याकडे सकाळपासून चालतीये. म्हणजे याच्या पूर्वीचं मी बुलेटिन केले, त्याच्यात नीटची हेडलाईन, बातमी, सगळं काही होतं. मी तुम्हाला स्वतःच्या शब्द देऊन सांगतेय. आता या बुलेटिनला जर नीटची हेडलाईन निघालेली असेल याचा अर्थ आम्ही नीट इग्नोर करतोय असं नाही. नीटची बातमी आणि बाय द वे नीटची एक हेडलाईन याच्यामध्ये मला वाटतं होती, तुमच्याकडनं कदाचित मिस झाली असेल तर. वाघमारे नावाच्या ज्या बाई आहेत त्यांना सीबीआयने अटक केली, ती हेडलाईन होती याच्यामध्ये. करेक्ट, अगदी बरोबर आहे. मला पुढारीच्या हेडलाईन वरती काही बोलायचं नाहीये. तो तुमचा पत्रकारितेतला अधिकार आहे, ते तुमचे राईट्स आहेत, ते तसेच शाबूत राहावे. माझा मुद्दा कुठे आहे की या देशातले जे मूळ प्रश्न आहेत ना ते बाजूला राहत आहेत. एक बातमी पॉझिटिव्ह फक्त मला आपल्या हेडलाईन मध्ये ऐकू आली, ती ही होती की कांदा उत्पादकांना 12 रुपये काही भाव देण्यात आला. या सगळ्या जवळपास 18-19 हेडलाईन्स मध्ये जर ही परिस्थिती आहे तर तरुणांनी खरंच नेमकं काय करायचं? तुमचंच ओपनिंग करताना तुम्ही असं म्हणलात की या देशातल्या तरुण, डॉक्टर, इंजिनियर, वैज्ञानिक यांचा अपमान नाही का? यांचा अपमान कसा आहे? मी तुम्हाला प्रश्न विचारतो की 2014 पासून आज 2024, मला जागतिक स्तरावरचा एक वैज्ञानिक सांगा भारतातला, जो भारतीय तरुण वैज्ञानिक म्हणून जागतिक स्तरावरती नावारूपाला आला. चला, एक खेळाडू सांगा जो जागतिक स्तरावरती 2014 नंतर चमकलेला, 2014च्या त्या एरामध्ये आलेला एक खेळाडू सांगा. 3. अजून काय म्हटलं होतं तुम्ही? डॉक्टर, इंजिनियर. आता जे डॉक्टर, इंजिनियर जगभरामध्ये गाजतायत ना, ते 2014 पूर्वीचे आहेत. मूळ मुद्दा असा आहे की या देशातल्या त्या तरुणांविषयी संजय राऊत स्पष्टपणे बोलले, ज्यांना धार्मिक उन्मादाचं एक प्रकारचं ट्रेनिंग दिलं गेलंय, ज्यांची विचार करण्याची क्षमता काढून घेतली गेली आहे. आता ह्याच्या आधी मार्क्सचं एक स्टेटमेंट होतं की धर्म ही अफूची गोळी आहे. आता ही सगळ्या धर्मांना सरसकट लागू होते का? तर सगळं हे असं बघत असताना, कुठल्याही कोट बघत असताना तो कुणासाठी आहे? हे काही सगळ्या सरसकट तरुणांसाठी नाहीये. धार्मिक उन्मादामध्ये ज्या तरुणाईनी स्वतःचं सत्व आणि स्वत्व दोन्ही घालवलेलं आहे ना, हे त्यांच्यासाठी आहे. आणि मी धर्माचा उल्लेख करत नाही कुठल्याच, कारण काय आहे, भाजपचे प्रवक्ते त्याला हिंदू मुसलमानकडे घेऊनच जाणार आहेत, मला हे माहितीच आहे. त्यामुळे मी कुठल्याही धर्माचा मुद्दा म्हणून उल्लेख करत नाही.
धार्मिक उन्माद, मग तो या बाजूचा असो, त्या बाजूचा असो, वरचा असो, खालचा असो, तो वाईट आहे, हे त्यांच्यासाठी आहे. इतकं कळणे, इतकी विचारशक्ती तरी किमान देवानी मला दिलेली आहे, परमेश्वरांनी, निर्मिकांनी मला दिलेली आहे, आणि मी ती त्या अर्थाने घेतो. आता कुणाला किती बुद्धी दिली आहे, ते राऊत साहेब म्हणताचे अगदी बरोबर आहे, विचार करण्याची क्षमताच काढून घेतलेली आहे. आता विचार दरवेळेस एकाच अँगलनी करत असतील लोक, तर त्याला काय दंडवत आहे. मला शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जायचंय. शिवराय कुलकर्णीजी, काय यावर प्रतिक्रिया? काय प्रतिक्रिया देणार? आतापर्यंत आपण अत्यंत हास्यास्पद निवेदन ऐकलेलं आहे. भाजपचे प्रवक्ते हिंदू मुसलमानांकडे घेऊन जाणार. अरे बाळासाहेब ठाकरेंनी जे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या समोर विषय मांडले, त्या विषयातून प्रेरणा घेऊन हिंदुत्वासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे मी. त्यामुळे बाळासाहेबांनी जर माझ्या डोक्यात चुकीचं पेरलेलं असेल तर ते बाळासाहेबांनी पेरलेलं आहे, लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरेंचे भाषण ऐकूनच आम्ही लहानाचे मोठे झालो. त्याच्यामुळे हिंदुत्व जास्त, आमच्या रक्तात जे हिंदुत्व होतं ते आणखीन जास्त रुजलं. काय आहे नम्रताजी, प्रचंड फ्रस्ट्रेशन आहे. तुम्ही काही उदाहरणं बघा. प्रत्येक वेळी मोदींना यश मिळाल्यानंतर, या देशातल्या हिंदुत्व चळवळीला यश मिळाल्यानंतर आणि छद्म धर्मनिरपेक्षतेचे बुरखे हे टराटरा फाडल्या गेल्यानंतर तरुणाईकडून प्रत्येक वेळी अराजक माजवण्याची त्यांची इच्छा आहे, आणि त्या अराजक माजवण्याची मानसिकता असलेल्या टोळीचं नेतृत्व राहुल गांधी करतात. राहुल गांधींना या देशामध्ये अराजक माजवायचा आहे. त्यांचं संसदेतलं वागणं, तो अध्यादेश फाडणं, फोटो दाखवणं, मिठ्या मारणं, डोळे मारणं, आणि त्यांची भलावण करणारे मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, उद्धव ठाकरे असतील, आणि उद्धव ठाकरेंच्या घरी काम करणारे आपले हे संजय राऊत असतील. आता या संजय राऊतांची अधोगतीचा प्रवास बघा. यांना सगळ्यांना अराजक उभं करायचं, आणि यांना असं वाटतं की झेन झी जी आहे ती झेन झी बांगलादेश प्रमाणे उसळली पाहिजे, नेपाळ प्रमाणे उसळली पाहिजे, आणि आपल्याच्याने यांचा पराभव शक्य नाही. म्हणून हे अराजक उभं होऊन कुठेतरी मोदींच्या विरोधामध्ये या देशाची तरुणाई आली पाहिजे. तरुणाईचा मोदींना पाठिंबा आहे, आणि मोदींना तरुणाईचा पाठिंबा आहे म्हणून त्या तरुणाईला भ्याड म्हणायचं, त्या तरुणाईला मन्न म्हणायचं, त्या तरुणाईला भरकटलेलं म्हणायचं, ही अधोगती. आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर कम्युनिस्टांशी लढा दिला, आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर शिवसेनेचा जन्म झाला, शिवसेना, त्या शिवसेनेचा स्वतःला पाईक बनवणारे संजय राऊत हे लेनिनचं उदाहरण देतात. यापेक्षा वैचारिक अधोगती दुसरी, मी आज हिंदू मुसलमानाकडे जाणार नाही, वाणींना आक्षेप आहे त्याच्यावर, तर मी नाही जाणार. मी जाऊ शकतो त्याच्यावर, पण मी जाणार नाही. कारण की पहिले यांनी औरंगजेबाचं भलावण केली, टिपू सुलतानची भलावण केली, मी आज जात नाही त्या विषयाकडे. पण सगळ्यात महत्वाचं आहे की जे लेनिन, ज्या लेनिनांनी, लेनिनच्या राज्यामध्ये रशियामध्ये हुकुमशाही निर्माण झाली, त्यानंतर जे स्टॅलिनचं राज्य आलं ते त्यांच्या रक्तपातातून निर्माण झालं. आपले वैचारिक विरोधक अत्यंत क्रूरतेने लेनिन यांनी संपवले. लेनिनचा इतिहास हा भारतामध्ये सांगितला जावा, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये. आता शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, ही शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर चालणारी, महाराजांचे आदर्श सोडून लेनिन आणि मार्क्स आणि धर्म ही अफूची गोळी हे जर यांना पटायला लागले, हे जरी मांडायला लागले, तर ही अधोगती आहे, हे नैराश्य आहे, हे वैफल्य आहे. जेव्हा आम्ही विरोधी पक्ष म्हणून काही करू शकत नाही, विरोधी पक्ष म्हणून लोकसमर्थन मिळवू शकत नाही, आम्हाला जनतेची नस सापडत नाही, जनतेचं समर्थन मिळत नाही, त्या क्षणाला मानसिक संतुलन गमावून या तऱ्हेची पद्धत मांडली जाते. नंतरचं जे जय श्रीराम अधोरेखित केलेलं आहे, या जय श्रीराम आणि हिंदुत्वाची चळवळ या देशामध्ये जी मोठी ताकदीने उभी झालेली आहे, ते खरं शल्य आहे. आणि त्या शल्यासाठी मग आम्ही आमच्या विचारधारा सोडून, मग माओवाद असो, कम्युनिझम असो, मार्क्सवाद असो, काहीही आम्हाला चालेल, आम्ही कोणाचीही भलावण करू. आमच्या देशावर संकट आलं असताना ज्यांनी संकट आणलं त्यांची बाजू आम्ही घेऊ, पण या देशातल्या राज्यकर्त्यांना नालायक ठरू, ही अत्यंत विचित्र, विकृत, अराजक पसरवणारी मानसिकता संजय राऊत आपण येऊया त्या विधानाकडे येऊया. मला वाटतं जयेशवाणींना मुद्दा मांडायचा, मात्र मला प्रशांत आंबेचं एक थोडक्यात मत याच्यावरती जाणून घ्यायचंय. प्रशांतजी, संजय राऊतांची ही पोस्ट तुम्ही बघितली असेल, त्याचा त्यांनी जो अन्वयार्थ काढलाय, व्लादिमीर लेनिन यांच्या त्या कोटचा जो अन्वयार्थ त्यांनी काढलाय की भारतातला तरुण हा असाच भरकटलेला आणि मंद होत चाललाय, हा अन्वयार्थ तुम्हाला पटतो का? अशी परिस्थिती आहे का? लेनिनचा जो कोट आहे तो फक्त भारतालाच नाही तर पूर्ण जगातील सर्व देशांना लागू होण्यासारखा आहे.
पण त्याच्या खालचं जे ट्विट आहे, त्यांचं पूर्ण ट्विट हे 2 भागामध्ये आपण विभागू शकतो. त्यामध्ये एक कोट आहे आणि खाली त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. आणि ते जर त्यांनी सरसकट भारतातल्या सगळ्या विद्यार्थी युवकांबद्दल मांडलेलं असेल तर त्या मताशी मी काही सहमत नाही. कारण की सर्व तरुण हे काही भरकटले नाहीत, मंद नाहीत. अनेक चांगले तरुण आहेत, हुशार तरुण आहेत, लिहितायत, वाचतायत, अन्यायाच्या विरोधात बोलतायत. मी स्वतः त्याचं एक उदाहरण आहे. त्यामुळं त्या स्टेटमेंटशी मी काही सहमत नाही. पण मगाशी जे BJPचे जे प्रवक्ते आहेत ते जे म्हणतायत की बाहेरच्या देशातला लेनिन वगैरे वगैरे, तर त्यांना हे माहीत असलं पाहिजे की भगतसिंग ज्या वेळेला फासावर चढणार होता, ज्या वेळेला त्याच्या काही मिनिट अगोदर भगतसिंग लेनिनचं पुस्तक वाचत होता. त्यामुळं ह्या देशात त्या देशात असं नाही आहे, हे विश्वची माझं घर असं सांगणारी आपण लोक आहोत. त्यामुळे जगामध्ये जे जे चांगलं आहे ते आपण सर्व स्वीकारलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो जगासाठी उपयोगाचा आहे. मग आपण बाहेरच्या देशातल्या लोकांना सांगणार का की शिवाजी महाराज फक्त भारताचे आहेत, बाबासाहेब फक्त भारताचे आहेत आणि तुम्ही अजिबात शिवाजी महाराजांचा विचार अंगीकारायचा नाही? म्हणजे हा मूर्खपणा आहे. जो जो विचार या देशातल्या गरीब जनतेला त्याच्या दुःखातून बाहेर काढू शकतोय तो प्रत्येक विचार आहे तो आपण स्वीकारला पाहिजे असं मला वाटतंय. जयेश वाणीजी, नमस्कार. काय झालं, मी थोडंसं मागून सुरुवात करतो, अगदी 2 मिनिटात संपवतो. आता हे म्हणतात बाहेरच्या देशातल्या लेनिनचा विचार चालत नाही. म्हणजे भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस जे डाव्या विचारांकडे झुकलेले होते त्यांना त्यांच्या वैचारिक क्षमतेवरती शिवराय कुलकर्णी ऑब्जेक्शन घेत आहेत. तर हे कोण शिवराय कुलकर्णी? तर हे ज्या संघाच्या शाखेतून येतात, ज्या शाखेचा जन्मच मुळामध्ये इटली मुसोलिनीकडे जाऊन आणि हिटलरचे आदर्श घेऊन तयार झालेला, हे लोक आता आपल्याला बाहेरचे विचारवंत शिकवणार. म्हणून संजय राऊत म्हणले ते बरोबर आहे ना की या देशामधल्या लोकांची विचार करण्याची क्षमताच काढून घ्या. एखाद्या मोठ्या माणसाचं एखादं कोट जर कोणी वापरलं तर त्याचा इतिहास सांगणं होतो. ही यांची बुद्धिमत्ता, ही यांची बुद्धीची कुवत. त्यामुळे यांच्या बुद्धीच्या कुवतीनं ते आपण न बोललेलं बरं. संजय राऊतांनी आज काही इतिहास सांगितला नाही ना लेनिनचा. लेनिनचा एक कोट घेतलाय. असंच एक कोट होता की काय म्हणतात त्याला, केसांना भांग पाडून देवानंद बनण्यापेक्षा बुद्धीला वळण देऊन विवेकानंद बना, असे कोट आहे. तर आता हा कोट सांगणारा माणूस जर समजा काहीतरी चांगलं सांगत असेल तर तेवढं चांगलं सोडून द्यायचं आणि त्यांनी मागे काय काय केलं हे बघायचं. ही जी विचार करण्याची क्षमता भारतीय जनता पार्टीने काढून घेतलेली आहे ना ती शिवराय कुलकर्णींमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. शिवराय कुलकर्णी या पूर्ण डिबेटमध्ये हे युनिक एक्झाम्पल आहे. जे संजय राऊत म्हणतायत ना की विचार करण्याची क्षमता काढून घ्या, देश आपोआप बर्बाद होतो. बरं हे सांगत नाहीये दत्तात्रय होसबळे जे सरकार्यवाह आहे. तुमच्याच हेडलाईन मध्ये मी आत्ता ऐकलं त्यांच्या वक्तव्याचं स्वागत पाकिस्तानमध्ये केलं जात आहे. मग आता काय म्हणायचं? हो, दत्तात्रय होसबळेंनी जर एक भूमिका मांडली असेल तर त्याच्यावरती विचार झाला पाहिजे. आम्ही असं म्हणतो की समावेशक विचार करा. दत्तात्रय होसबळेंना आत्ता चूक किंवा बरोबर ठरण्यात काय अर्थ आहे? पण पाकिस्तानमध्ये त्यांचं स्वागत झालं की लगेच दत्तात्रय होसबळेंवर टीका, असं काही योग्य नसतं. शिवराय कुलकर्णी खूप महत्वाचे मुद्दे फक्त मांडतो आणि थांबतो. हे म्हणतायत की आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व ऐकून हिंदुत्ववादी झालो. मला क्षमा करा, तुम्ही हिंदुत्ववादी जे झालात ना ते बाळासाहेबांचं हिंदुत्व ऐकून नाही, नरेंद्र मोदी साहेबांची भाषणं ऐकून झालेला आहात. बाळासाहेबांचे हिंदू असतात तर तुम्ही हिंदूंचं रक्षण केलं असतं, आसाम मधल्या हिंदू भगिनींचं रक्षण केलं असतं, देशभरामध्ये होणाऱ्या बलात्काराच्या घटना थांबवल्या असता. अराजक कोणाला मागायचं तर राहुल गांधीला मागवायचंय आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री काय करताय? गवत कापत बसलेत. तुम्हाला जर माहितीये शिवराय कुलकर्णींकडे एवढी भन्नाट माहिती आहे की राहुल गांधी अराजक मागवत आहे, अरे टाका ना त्यांना आतमध्ये जेलमध्ये, हिंमत आहे तर. इथे येऊन गडबड करायची, इथे येऊन बडबड करायची, इथे येऊन फेकाफेकी करायची आणि असा हा म्हणायचा की सगळ्या जगाचं ज्ञान यांनाच आहे. ही जी भरकटलेली बुद्धी आहे ना शिवराय कुलकर्णींची, याविषयी संजय राऊत बोलत होते. मला एवढंच सांगायचंय, एक महत्वाचा मुद्दा सांगतो फक्त. त्यांनी राहुल गांधींच्या अध्यादेश फाडण्यावरती ऑब्जेक्शन घेतलं. शिवराय कुलकर्णी फक्त एवढं सांगावं की तो अध्यादेश कसला होता. मग मी पुढे बोलीन, वेळ मिळाला तर नाही बोललो तर आपण विचारूया. दर्शकांना आवाहन करतो की तो जो फाडला गेलेला अध्यादेश होता ना सरकारचा, तो नेमका कशाचा होता याची माहिती घ्या, मग कळेल राहुल गांधी चूक होते का बरोबर होते. काँग्रेस त्यांची बाजू विचारूया आपण. शिवराय कुलकर्णी, नम्रताजी मी बोलू का आता? बोला. एक तर जयेश वाणींनी मला प्रमाणपत्र दिलेलं इथे जाहीरपणे. माझी बुद्धिमत्ता, माझा IQ, माझा EQ हे सगळं काढण्याचे अधिकार हे संजय राऊतच्या पाठशाळेत
आणि त्यांच्या विद्यापीठात शिकलेले जयेश वाणींसारखे जे विद्वान तुम्ही आहेत देशभक्तीच्या वाटेत फिरता, देशभरात नाही, तेव्हा आता कोणाचे मध्ये घेतात आदर्श? मध्ये नाही नरेंद्र मोदी की अमित शहा? बोलायचं नम्रताजी, तेव्हा थांबा. कोणाचे घेतात? मी मध्ये बोललो का माझ्यावर त्यांनी सर्टिफिकेट व्यक्तिगत टीका वाटण्याचा अधिकार पूर्ण तुम्ही कार्यक्रमवर कोणाला देता ते त्यांनी सांगा माझ्यावर ना. व्यक्तिगत टीका तुम्ही केली. लोकांना मी नम्रताजी मध्ये बोललो नाही हिंदू त्यांना विरोधी, प्लीज थांबा. देशभक्त, नाही, तुम्ही बोललो नाही. जयेश वाणी, आपण त्यांचा मुद्दा ऐकूया. त्यांचा मुद्दा ऐकूया. फिरता इतर त्याला बोलू दे. वेळेस घरात रिकाम पण असेल त्यावेळेस तेव्हा कोणाचे आदर्श घेता तुम्ही? ते पण सांगा. त्यांना मुद्दा मांडू दे जयेश वाणी, त्यांना मुद्दा मांडू दे. बघा मला टोटो करणं आवडत नाही आणि टोटो करायचं झालं तर मी जयेश वाणींना पूर्ण तुम्ही करू कार्यक्रमावर पण नाही बोललो शकणार नाही. माझ्याशी. मी तुम्ही करू त्यांच्या पण नाही शकणार. कार्यक्रमामध्ये बोललो नाही हे बघा ते माझ्यावर व्यक्तिगत टीका करत होते. व्यक्तिगत माझी नाहीये ही. बुद्धिमत्ता तुम्ही प्रवक्ते माझी म्हणून बसला आहेत. भाजपचा एकही प्रवक्ता नाही तुम्ही करू मध्ये शकत. बोलू तुला नका. आव्हान आहे. तुम्ही मध्ये जयेश भाजपचा वाणी एकही नाही तुम्ही करू शकत. बुद्धिमत्ता तुला आव्हान घेतलाय का हा? हे तुमची वैयक्तिक तुमची नाहीये. बुद्धी गणपत आणि बिडी बापुडा बिडी पितांना सगळ्याचा नुसताच काढी एवढीच बुद्धी आहे तुमची. याच्यापेक्षा जास्त कुठल्या नाही अलंकाराचं उदाहरण तुम्ही जास्त सांगा? लावता का? तुमच्यातलेल्या मर्जेकरांनी विचारांची कविता केली आहे सरांनी. ती तुमच्यावर हे कुठल्या कविता केली अलंकाराचं आहे. सांगा बरं. तुम्ही जास्त अक्कल याला मागू नका मराठीमध्ये इथे. अनुप्रास इथे अक्कल अलंकार मागू म्हणतात. नका. तुम्हाला माझी माहिती नाही बुद्धिमत्ता का? काय आहे मला माहिती आहे. बुद्धीचा आणि संजय राऊत भटकपणा. आणि जयेश वाणींनी संजय राऊत त्याला साहेब प्रमाणपत्र नेमकं देण्याची तुमच्याविषयी गरज बोलत नाही होते. बिलकुल हे तुमची उदाहरण गरज आहे. नाही. तुम्हाला ऐका माहित नाही तुम्ही तुमचं फक्त हे काय जे करता फ्रस्ट्रेशन WhatsApp आलेलं मध्ये आहे आलेलं काहीतरी घेऊन हे येतात फ्रस्ट्रेशन आणि आहे वैयक्तिक काहीतरी पूर्णपणे टिका टिप्पणी फ्रस्ट्रेशन करणार. आहे हे अनुप्रासाचं उदाहरण आहे. ज्या याच्यानंतर लक्षात पद्धतीने ठेवा. पुढे मी विचारेन तेव्हा एक मिनिट आपल्या चर्चेमध्ये कृपया वैयक्तिक टीका मराठी भाषेचे धडे हे कृपया देऊ नये. आपण मुद्द्यावर येऊया ना. आपला बराच वेळ याच्याच मध्ये गेलेला आहे. आपण मुद्द्यावर येऊया. शिवराय कुलकर्णींना मुद्दा मांडू दे. जयेश वाणी, मी तुम्हाला क्रॉस करायला वेळ देते. शिवराय कुलकर्णी, थेट मुद्द्यावर या. मी थेट मुद्द्यावर होतो. माझ्यावर त्यांनी पूर्ण व्यक्तिगत टीका केली. मी शांत बसलो होतो. माझी बुद्धिमत्ता काढली. त्या तरुणाईचं प्रतिनिधित्व मी जर असेल तर मला अभिमान आहे की त्या हिंदुत्ववादी तरुणाईचा प्रतिनिधी मी आहे. आणि हो त्यांनी दुरुस्त केलं की मी नरेंद्र मोदींची भाषणं ऐकून हिंदुत्ववादी झालोय याचा मला गर्व आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे याचा मला गर्व आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बाळकडू आमच्या रक्तातून आमच्या धमण्यातून वाहते आहे याचा मला गर्व आहे. याचं शल्य वाटावं असं काहीच नाही. कारण की राष्ट्रभक्ती तेरा नाम RSS हे या देशाने ओळखलेलं आहे आणि म्हणून देश त्याच्या मागे आहे आणि देश त्या विचारांच्या मागे आहे. हे संजय राऊतांचं दुखणं आहे. तुम्ही हेडलाईन सांगून राहिले हो. कशाच्या गोष्टी सांगून राहिले. तुम्ही म्हणता ना जेलमध्ये टाका. अहो जमानतीवर बाहेर आहे. तुम्ही ज्या नेत्याची भलावण करून आले ना तो नेता जमानतीवर बाहेर आहे. आणि लक्षात ठेवा जेव्हा वेळ येईल तेव्हा कोणाला सोडलं जाणार नाही कोणाला. तेव्हा तुम्ही रात्रीच्या अंधारामध्ये जाऊन पाय पकडता म्हणून बाहेर आहात. जेव्हा आवश्यक आहे तेव्हा पकडलं जाईल हे तुम्ही लक्षात ठेवा. अमित भाई शहा म्हणतात त्यांना ते सोडत नाही कोणाला. मला ना शिवराय कुलकर्णी आणि जयेश वाणी या सगळ्यामध्ये एक आश्चर्य वाटतं की फक्त आरोप प्रत्यारोप आपण करत राहिलेलो आहोत. मूळ मुद्दा जो याच्यामध्ये तरुण भरकटलाय मग त्याला रस्त्यावरती कोण आणणार आहे? रस्त्यावर कोण आणणार आहे? त्याला जयेश वाणीजी रस्त्यावर कोण आणणार आहे? तरुण भरकटलाय म्हणणं सोपं आहे. या देशातले हजारो तरुण आपलं संपूर्ण जीवन संघाच्या कामाला देत आहेत. हिंदुत्वासाठी देत आहेत. विवेकानंदांच्या विचारावर काम करतायत आणि भगतसिंगांचा नेताजी सुभाषचंद्र बोस दाढे होता याचा खोटा इतिहास आम्हाला सांगू नका. नेताजी सुभाषचंद्र बोस या देशाची नसंस्कृत होते. या देशामधल्या लोकांनी नेताजींच्या मंडळात रक्त सांडवून मार्क्स आणि लेनिन सारखे नेताजी नव्हते. लेनिनचे आणि मार्क्सचे उदाहरण नेताजींना लावू नका. भगतसिंग देशासाठी असं सगळं फासावर गेले. भगतसिंग देशासाठी फासावर गेले. भगतसिंग मार्क्सवादी जर राहिले असते तर फासावर गेले असते. भांडणं पक्षांचे लोक भांडणं करत राहणार आहेत. आपल्याला मुद्द्यावर यायला लागणार आहे. मी प्रशांत आंबी यांच्याकडे जाते. प्रशांत आंबीजी, आता राजकारणामध्ये जे काही चाललेलं आहे, कोणीही उठतोय कुठल्याही पक्षात जातोय, कोणीही उठतोय पक्ष फोडण्याची धमकी देतोय, पक्षांमध्ये उभी फूट पडते. अर्धा पक्ष तुझा माझा वडिलांचा काकाचा भावाचा बहिणीचा इतकी सगळा बट्ट्याबोळ राजकारणात झालाय. भरकटलंय कोण? देशातला तरुण की राजकारणी? नाही राजकारणीच भरकटलेत हे कोणीही सांगेल. फक्त त्यांना हे नको त्या मुद्द्यांमध्ये आपल्या चर्चेमध्ये गुंतवून हा सगळा जो चालू आहे ह्या देशामध्ये भोंगळ कारभार तर तो चालवायचा आहे. आणि आता BJPचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी जे सांगितलं आहे RSS मधले जे विद्यार्थी युवक जे या देशासाठी हे करतायत, मला असं वाटतं की त्यांना तेवढं बाहेर काढलं तर ते जे भरकटलेले तरुण तिकडे गेलेले आहेत तर ते इकडे आले तर बाकी सगळेच तरुण सुधारतील असं मला वाटतं. इकडे म्हणजे कुठे? भरकटलेले तरुण इकडे म्हणजे कुठे?
इकडं म्हणजे या देशाच्या संविधानाच्या बाजूने आणि या देशामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जे भांडण लावायचं काम त्यांचे कार्यकर्ते करतायत, तर ते कार्यकर्ते संविधानाच्या बाजूने आले पाहिजेत, त्यावेळेला देश आपला प्रगती करेल. शिवराय कुलकर्णी, राजकारणी भरकटलेले आहेत असं का म्हणू नये? बिलकुल नाही. मी तुम्हाला सांगतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 साली पंतप्रधान झाले. त्यानंतर या देशातल्या या सगळ्या विरोधी पक्षांनी मोदीजींना आवरू शकत नाही, मोदीजींना पराभूत करू शकत नाही म्हणून आपल्या आपल्या विचारधारा सोडल्या आणि एक कंपू तयार झालाय. त्याच्यामध्ये डावे आहे, त्याच्यामध्ये स्वतःला पुरोगामी म्हणवणारे आहे, त्याच्यामध्ये कथित समाजवादी आहे, कथित सेक्युलर आहे, ज्यांनी आजपर्यंत फक्त आणि फक्त अनुनयाचं राजकारण केलं, लांगुल चालनाचं राजकारण केलं. हा कंपू आहे आणि या कंपूंना मग डावे चालतात, या कंपूंना माओवादी चालतात, या कंपूंना अर्बन नक्षली चालतात, या कंपूंना टिपू सुलतान चालतो, या कंपूंना औरंगजेब चालतो, या कंपूंना काश्मीरी मुसलमान चालतात. पण काश्मीरी पंडितांचं तिथलं त्यांना ज्या पद्धतीने बाहेर काढला गेला त्यांचा रक्तपात त्यांना चालत नाही. त्याच्यामुळे या कंपूची एक मानसिकता ठरलेली आहे. हा कंपू जो आहे हा संविधानाचं लाल पुस्तक आतमध्ये कोरं असलेलं एक पान यांना संविधानाचं माहित नाही. त्या संविधानाचा अपमान ज्यांच्या पूर्वजांनी वारंवार केला, या देशाच्या लोकशाहीचा अपमान केला, ते खोटं पुस्तक दाखवून शिवराय कुलकर्णी, नेते तर तुमचे सुद्धा म्हणतात आम्ही संविधान संविधान समजतं माहिती आहे तुम्हाला त्या संजय राऊतांच्या विद्यापीठात कायद्याची पदवी मिळाली असेल, इथे नका सांगू आम्हाला, पुढे ऐकणार नाही तुमची ती कायद्याची पदवी तेव्हा तिकडे ती संजय राऊतांच्या सामन्यामध्ये डिग्री छापून आणली असेल तुम्ही, ती दाखवू नका इथे. तुम्हाला वादविवादामध्ये कसं तुम्ही बिलकुल समजू नका तुम्ही. किमान तेवढं उद्या नम्रताजीला मग सांगतो तुम्हाला काय असतं. मला आनंद या गोष्टीचा या देशातील तरुणाई सर्टिफिकेट मला नको आहे. जयवाणीच्या प्रमाणपत्रावर जगणारे लोक आम्ही नाही. आम्हाला प्रमाणपत्र ठीक आहे. शिवराय कुलकर्णी, मुद्दा लक्षात आला. माझ्याकडे वेळ लिमिटेड आहे. जयश्वाणी थोडक्यात त्यांचं प्रमाणपत्र मला फक्त एवढंच म्हणायचंय, हे राहुल गांधीवरती आरोप करता जामिनावरती बाहेर आहे म्हणून, आणि अमित शहा तडीपार करून आता देशाचे गृहमंत्री आहे, तडीपारीची शिक्षा बघून ते चालतं का? ते आदर्श आहेत का यांचे मत? बघा, जामीन ही एक प्रक्रिया आहे. मी हे म्हणत नाहीये की अमित शहा चूक आहे किंवा राहुल गांधी चूक आहे किंवा दोघेही बरोबर आहेत. माझं म्हणणं एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. जोपर्यंत न्यायालय हे जे मला राज्यघटना शिकवायचा प्रयत्न करताना तीच यांना सांगतो की नो वन इज गिल्टी अनलेस ही इज प्रूव्हन गिल्टी. तो जोपर्यंत कोर्टात होत नाही ना प्रूव्हन, तोपर्यंत तो गिल्टी नसतो. राहुल गांधींना लागलेली शिक्षा सुद्धा सुप्रीम कोर्टाने स्टे केलेली आहे. त्यामुळे मला या सगळ्या भानगडीत जायचं नाही. मी पुन्हा म्हटलं ना, भरकटलेले तरुण हे जे उदाहरण आहे, शिवराय कुलकर्णी ऐका, थोडंसं ज्ञान वाढवून घ्या प्लीज. शिका जयश्वाणी, तुम्ही तुमचा मुद्दा ठेवलाय. माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या. राजकारणी यांना भरकटलेलं का म्हणू नये? इकडून तिकडे उड्या मारणारे, पक्ष बदलणारे राजकारणी, आपल्या विषयांवर आपल्या मुद्द्यांवर ठाम नसलेले राजकारणी का त्यांना भरकटलेलं म्हणू नये? सर्वात उदाहरण भारतीय जनता पार्टी आहे. यांच्या मुख्यमंत्र्यांची यादी काढा, त्यांच्यावरती आरोप केले, सुवेंदू अधिकारी पासून सगळे भ्रष्टाचारी यांच्याकडे आहे. आणि हे लोकांना हिंदू मुसलमानाच्या भानगडीमध्ये गुंतवून ठेवणार, मूळ प्रश्नांपासून वेगळं करणार, आणि अशा पद्धतीने आम्ही पराभव करू शकत नाही. माझी विनंती आहे, माझी भाजपला विनंती आहे, ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन बाजूला सोडा, राहू द्या तुमच्या बरोबर. फक्त एवढं म्हणतो, काँग्रेसचे आणि इतर पक्षांचे चोरलेले नेते सोडून द्या फक्त. तुमच्या खाली किती आग लागली आहे हे तुमच्या वक्तव्यावरून दिसतंय वारंवार. फक्त भाजपच्या कार्यकर्त्याला निवडणुकीत उभा करा, तुम्ही संघाच्या पदाधिकाऱ्याला निवडणुकीत उभा करा. या देशामधला हिमंत विश्व सर्व लागतो, तुम्हाला सुवेंदू अधिकारी लागतो, देशभरातले भ्रष्टाचारी लोक तुम्हाला तुमच्याकडे लागतात, तेव्हा निवडून येतात तुम्ही. ही तुमची ताकद आहे देशामध्ये, ही तुमची विश्वासार्हता आहे देशातली, की तुम्ही भ्रष्ट लोकांशिवाय निवडून येऊ शकत नाही. ही तुमची ताकद आहे, ही तुमची विश्वासार्हता आहे. तुम्ही तुमच्या जोरावरती नगर परिषद नाही जिंकू शकत सर. पैज लागली आपली,
तुम्ही फक्त काँग्रेस बिंग्रेस करून घेतलेले लोक आहेत ना, ते बाजूला करा, कधीतरी एकट्याने मैदानात या. बरं, एक मिनिट. भांडत आपण राहिलो तर तुमच्या पक्षाच्या तुमच्या नीती आहेत. मात्र मुद्दा असा आहे की मी हे जे वाक्य सुरुवातीला म्हटलं की राजकारणी भरकटलेले आहेत असं का म्हणू नये, त्या चर्चेमध्ये दिसलंय. कारण दोन्ही राजकारण्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाहीये. फक्त आपापली राजकीय पोळी आणि समोरच्या राजकीय नीतीवरती टीका करत बसणे आणि संपूर्ण चर्चा भरकटवायचा प्रयत्न केलेला. आणि जयश्वाणी, तुम्ही जो प्रश्न विचारलेला होता, एक खेळाडूचं नाव सांगा, नीरज चोप्रा विसरलात तुम्ही, एक सायंटिस्टचं नाव सांगा, रिफत शाहरुख म्हणून तामिळनाडू मधला 18 वर्षीय ज्याने जगातला सगळ्यात हलका उपग्रह बनवलेला होता, ज्याला नासाने अक्लेम केलेला आहे. आपल्याला आपले शास्त्रज्ञ हे काय फक्त आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्सच्या तुलनेमध्ये आपल्याला चेक करायला नको, भारतीय सुद्धा आहेत, केपेबल आहेत, भारतीय सुद्धा जागतिक पातळीवरती अतिशय उत्तम काम करतायत. सरसकट त्यांना अशा प्रकारे भरकटलेले किंवा मंद म्हणणं हे डेफिनेटली योग्य नव्हे. मात्र संजय राऊतांनी जो विचार मांडलेला आहे तो बघावा लागेल, विचार करून बघावा लागेल. तरुणांना कोण भरकटवतंय, तरुणांना वेगळ्या रस्त्यावरती कोण नेतंय, तर उत्तर सगळ्यांचं बहुतेकांचं राजकीय पक्ष हे असतं. आणि त्या राजकीय पक्ष या कम्युनिटीमध्ये सगळेच राजकीय पक्ष येतात, तुमचा सुद्धा. म्हटल्यानंतर कोणी काही धुतलेल्या तांदळाचा आहे अशातला भाग नाही. एक मात्र की या तरुणाईने जर ठरवलं ना तर तुमचा रस्ता सुद्धा ते भरकटवू शकतात. कारण त्यांच्या हातामध्ये मत नावाची एक ताकद आहे. ती जर त्यांनी योग्य पद्धतीने वापरायचं ठरवलं तर मात्र हे अशा भरकटवणाऱ्यांचे दिवस जवळ आलेले आहेत असं त्यांनी समजून घ्यावं, आत्मपरीक्षण करावं आणि वेळीच सगळ्यांनी शहाणं व्हावं, चांगल्या पद्धतीचं राजकारण करावं ही अपेक्षा आहे. चर्चेसाठी सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.